नमस्कार. मनीषाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण शिंगाड्याच्या पिठाचा शिरा कसा करायचा ते बघतोय. मार्गशीर्ष महिना सुरू झालाय आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास ज्यावेळेला आपण गुरुवारचा करतो त्यावेळेला तिखट आणि मीठ जनरली खाल्लं जात नाही. तर मग अशा वेळेला गोडाचा काहीतरी पदार्थ हवा, दिवसभर उपवास करायचा आहे, हेल्दी पण हवा आहे. मग काय करायचं तर म्हटलं चला आपण शिंगाड्याच्या पिठाचा शिरा दाखवूया. आता शिंगाडा म्हणजे काय असतं आणि काय याच्याबद्दल मी काही जास्ती बोलत नाही. तुम्ही नेटवरती जा, बेनिफिट्स ऑफ वॉटर चेस्टनट टाका, तिथे तुम्हाला त्याचे असंख्य बेनिफिट्स बघायला मिळतील आणि मग तुम्हाला समजेल की मी हा व्हिडिओ का टाकलाय, किती बेनिफिट्स आहेत ते बघा. वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे जाऊया. इथे मी गॅसवर एक कढई तापायला ठेवली आहे. जरा जाड बुडाचीच कढई घ्या. इथे मी स्लोपेक्षा थोडासा मोठा गॅस ठेवलेला आहे. इथे मी 4 चमचे होईल एवढं तूप घेतलंय, 4 टेबलस्पून होईल एवढं तूप घेतलंय. कपाने सांगायचं झालं तर 1/3 कप आहे. माझा 200 ml चा कप आहे, त्या कपाच्या सेट मधल्या 1/3 कप जो होता त्याने मी तूप घेतलंय. आपण याच्यावरती शिंगाड्याचं पीठ घालून घेऊया. सुरुवातीला हे पीठ आपल्याला तूप कमी पडल्यासारखं वाटेल, पण तसं नाहीये. जसं जसं ते भाजत जाईल तसं ते तूप सोडायला सुरुवात करेल. 5 मिनिट झालेत मी पीठ भाजायला घेतलेले आणि आता ते बघा कसं छान ओलसर वाटायला लागलंय. तर ते भाजायला सुरुवात झालेली आहे. तर त्याचा खमंग वास सुटायला सुरुवात झालेली आहे. अजून एक 5 मिनिट आपण फक्त त्याला भाजून घ्यायचंय. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. पिठाला छान कलर यायला लागलाय. मी आता गॅस एकदम स्लो करून घेते आणि आता एकदम स्लो गॅसवरती मी 5 मिनिट अजून त्याला भाजणार आहे. आपलं शिंगाड्याचं पीठ आता खूप छान भाजलं गेलंय. कलरही त्याचा छान चेंज झालेला आहे. आता आणखी ते भाजायची काही गरज नाही असं मला वाटतंय, पण हा तूप सुटेपर्यंत आपण बेसनासारखं भाजलं ना त्याला तर ते करपून जाईल, कारण हे पीठ अगोदरच गोडूस असतं. आता या स्टेजला मी काय करते, इथे मी साखर घालून घेते. गॅस मी स्लोच ठेवलेला आहे. साखर जस्ट मी त्यात मिक्स करून घेतली. किंवा जर तुमचा हात पटापट चालत नसेल तर तुम्ही बंद केला गॅस तरी चालेल. अगदी मी 1 मिनिटभर ही साखर त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. साखरेचा संपूर्ण एक एक कण तसाच्या तसाच आहे. त्याला कुठेही त्याचा पाक वगैरे काही तयार झालेलं नाहीये. तर मी याच्यामध्ये दूध ओतते. दूध ओतल्यानंतर आपला हात सतत इथे स्टर देत राहिला पाहिजे. गॅस आपला स्लोच आहे. स्टर देता देता आपला स्पॅटुला बघा असा मी त्याची गुठळी मोडून घेते. थोडासा प्रेस करायचा स्पॅटुला म्हणजे गुठळ्या मोडल्या जातात. आता आपण या स्टेजला गॅस थोडासा मोठा करून घेऊया. गॅस मोठा केल्यानंतर आपला हात पटापट चालला पाहिजे. आता हा शिजलाय हे कसं काय ओळखायचं, तर आत्ता कसा दिसतोय त्याचा कलर बघा. तुम्हाला आता यातला फरक कळत असेल. जी बाजू पिठाची कढईला लागलेली आहे ती उलटल्यानंतर तिचा कलर कसा होतो तो बघा. या बाजूने दाखवते मी. हा बघा, हा कलर बघा इथे आणि हा बाकीचा कलर बघा. हा एकसारखा असा कलर झाला की आपला शिरा झाला. आम्ही छान याला पसरवून घेतलाय. आता मी याच्यामध्ये दुधाचा मसाला घालून घेते. तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स तुम्हाला घालायचे असतील ते घातले तरी चालेल. दुधाचा मसाल्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, लिंक मी देते. आता आपण ह्याच्यावरती झाकण घालूया.
आणि स्लो गॅसवरती 1-2 मिनिट फक्त त्याला आपण एक वाफ घेऊया. घेऊ. 2 मिनिट झालेले आहेत. पण आता बघूया आपला शिरा कसा झालाय. मस्त आपला शिरा झालेला आहे. कलरही छान आलाय, असंही सुंदर सुटलाय. आता आपण याचं छान प्लेटिंग करून घेऊया. आपला शिंगाड्याचा पिठाचा शिरा तयार आहे. त्याला मी छान डेकोरेट पण केलाय, मस्त दिसतोय. टेस्टही सुंदर झालेली आहे, परफेक्ट प्रमाण आहे. अशा जर हेल्दी रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर यूट्यूबवर मनीषाज किचनला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींच्या बरोबर शेअर करा, त्यांनाही फायदा होऊ दे. परत भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.